चला मैदान क्रमांक 2. मित्रांनो, खूप वेळ होतोय रे. प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं आहे, कारण या स्पर्धेला मित्रांनो जर आपण टायटल पाहिलं, या कबड्डी स्पर्धेकडे पहा. एक अनेक वर्षांची परंपरा आहे कबड्डीची, लक्षात घ्या. मग कुठेतरी गालबोट कोणामुळे तरी लागतं, मग तेव्हा मात्र आपली भूमिका महत्वाची असते. मग कोणीतरी अर्थात कमीपणा घेणं म्हणजे काही असं वाईट नाहीये, त्याच्यामध्ये पण मित्रांनो आपल्याकडे नम्रता असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पण मोठेपणा असतं, ते पण लक्षात घ्या. आपण कमीपणा घेतला म्हणजे आपण हरलो अशातला भाग नाहीये, त्याच्यामध्ये पण आपल्याला मोठेपणा मिळत असतो, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. म्हणून समजून घ्या. आज खेळ इथे वाद होतील, पण उद्या पुन्हा आपण हातात हात घालून असणार आहोत. मग ही स्पर्धा का खराब करायची? बघा, सुरू करा. 2 मित्रांनो, प्रत्येकाच्या सहकार्याची आम्हाला आवश्यकता आहे, असं नाहीये. समाधान. सेमीफायनलचा पहिला सामना मैदान क्रमांक 1 वर या ठिकाणी खेळला जातोय. नवतरुण कारावी वर्सेस मातोछाया कुर्डूस, अर्थात पेण वर्सेस अलिबाग. रायगड जिल्ह्यातील पहिलीच स्पर्धा मित्रांनो रेवदंडा या ठिकाणी संपन्न झाली होती, आणि त्या ठिकाणी मातोछाया कुर्डूस हा अंतिम विजेता संघ त्या ठिकाणी ठरला होता. आणि इथे देखील अर्थात या ठिकाणी चढाईसाठी आलेला अदनार औसेकर हा त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला होता. पाहायचं आहे समाधान असेल, अदनान असेल, खूप चांगल्या पद्धतीनं चढाया या ठिकाणी आपल्या संघासाठी करतायत. नितेश असेल, गौरव असेल, चेतन असेल, असे खेळाडू प्रत्येक जण आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण योगदान मात्र देतात. एक निस्वार्थीपणे खेळला जाणारा खेळ आहे. आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी मात्र नावलौकिक वाढवण्यासाठी हा खेळ मात्र या ठिकाणी खेळला जातो. मग कोणत्याही प्रकारचा स्वार्थ याच्यामध्ये नसतो, कारण आलेला चषक आपण आपल्या मंदिरामध्ये ठेवत असतो, आपल्या गावामध्ये ठेवत असतो, आणि आलेली रक्कम आपण मंडळासाठी खर्च करत असतो. म्हणजेच या ठिकाणी निस्वार्थ पद्धतीचा खेळ, गावासाठी खेळला जाणारा खेळ, गावाचा नावलौकिक वाढण्यासाठी खेळलेला खेळ. मात्र इथे सुंदर एक चांगली पकड मात्र अदनानच्या माध्यमातून आपण पाहतो. पुन्हा एकदा समाधान, समाधान मोरे. तिकडे 6-7 जोरदार संघर्ष, अतिशय खोलवर चढाई. रोहित मोकल प्रतिस्पर्धी संघावर मात करण्याच्या इराद्याने या ठिकाणी रोहित मोकल आला होता, परंतु आता मात्र एक सांघिक शक्तीचं पुन्हा एकदा प्रदर्शन या ठिकाणी कुर्डूस संघाच्या माध्यमातून या ठिकाणी घडवलं, आणि नक्कीच रोहित बाद झाला. पुन्हा एकदा समाधान, समाधान मोरे. निश्चितपणे युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये जो खेळला आणि युनिव्हर्सिटीसाठी अर्थात PNP मधून खेळून युनिव्हर्सिटीसाठी जास्त सिलेक्शन झालं असा समाधान मोरे. कारावी संघाचा एक जुना जाणता
कबड्डीपटू, अनेक वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये खूप चढाया आक्रमक, सुरुवातीच्या चढाया आक्रमक करणारा खेळाडू. आता मात्र खूप वर्ष कबड्डी खेळत असताना जी चढाईमधील धार होती ते तर फारशी कमी झालेली आहे. परंतु अनुभवी एकतरी गुरु आणि गुरुचा महागुरु आपल्या टीममध्ये, आपल्या संघामध्ये असणं तितकंच गरजेचं असतं. तर नवीन येणारे खेळाडू त्याच्यामध्ये ऍडजस्ट होत असतात. पुन्हा एकदा हो हो क्या बात आहे. अदनान पुन्हा एकदा 1 गुण आपल्या संघासाठी मिळवतो आणि जवळपास आता 4-7 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे कॅमेरा ऑपरेटर खरोखर आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देतोय की एवढं सगळं मशीन फिरवायचं आहे. अगदी संध्याकाळ बसणे हे सगळं फिरवायचं आहे का सोपं काम नाहीये. सतीजी भगत हे सोपं काम नाहीये बघा. म्हणजे प्रत्येकाचं ते कौशल्य आहे. आणि संपूर्ण ही कबड्डी स्पर्धेचं चित्रीकरण होम टू होम आपल्याला दाखवायचं आहे. हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आमचे बाकी 2 कॅमेरामॅन आहेत, तिकडे 3 कॅमेरामॅन आहेत आणि इकडे 4था आहे. असा एकूण 5चा सेट या ठिकाणी YouTube लाईव्ह साठी कार्यरत आहे. म्हणजेच हे यश संपादन करण्यासाठी मित्रांनो अनेक गोष्टी एकत्रित याव्या लागतात, व्हाव्या लागतात आणि तरच ते सक्सेसफुली आपल्याला मिळत असते. म्हणून आम्ही सांगत असतो की वाद बाजूला ठेवून संवाद करा, मान सन्मान आपल्यालाच मिळणार आहे, काही हरकत नाहीये. पुन्हा एकदा राज एक चंचल आणि चपळ अरे थांबा दोन्ही पण थांबा जरा. ही योग्य पद्धत आहे. आता या ठिकाणी डिस्कस करून तदनंतर मग निर्णय मात्र आपल्या समोर त्या ठिकाणी दिला जाईल. आपण सगळ्यांनी पुढे काय येतं यार, ते मागे वा ना. शिस्त असली पाहिजे आपल्यामध्ये देखील. थांबा प्लीज प्लीज. तिकडे 2 वर मात्र एक जोरदार आवाज, जोरदार घोषणा, जोरदार टाळ्या मात्र त्या ठिकाणी पडत आहेत. तिकडे सर्वांना विनंती असेल, कृपया आपण आम्हाला सहकार्य करा. सर्व संघ आपण आम्हाला सहकार्य करा मित्रांनो. एक चांगली स्पर्धा आपण संध्याकाळपासून या ठिकाणी खेळवतोय. इथे मात्र 14-6 सेमीफायनलचा पहिला सामना नवतरोड धारावी वर्सेस माधुर छाया कुर्डीच्या 2 संघांमध्ये मात्र या ठिकाणी खेळला जातोय.
अरे प्लीज मैदान क्रमांक 2 प्लीज 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 समजून घ्या यार. इथे 1 वर आपण लॉबीत थांबू नका, लॉबीच्या बाहेर थांबायचं. लाइन में लक्ष्य देवा. करण तुझ्या तिथे सगळे आहेत ना खाली बसून घ्यायला सांग ना, कॅमेरावर दिसत नाहीये. आणि मैदान क्रमांक 2चा त्या ठिकाणी काय असेल डिसिजन घ्या. 2चा डिसिजन घ्या काय तो. अरे वेळ चाललाय ना रे, 4:45 वाजून गेले. कधी आपण स्पर्धा खेळवणार. रत्नेश तो कोपऱ्यात खाली बसून घ्या ना. ये थोड़े पाटियावर आहे पाटिया.
कुठं अरे ते मागे घ्यायला ते मागे घे मागे घे हो. कुठला आहे आयफोन आहे 13 हां 13 आहे प्रो का ना साधा एक मिनिट एकानेच बोला मित्रांनो.